नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन विनायक गायकवाड. आज या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या शाखांची माहिती घेऊया. यापूर्वी आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती यांची माहिती घेतलेली आहे. आज प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत कोणकोणत्या शाखांचा अभ्यास केला जातो, त्यांची इथं माहिती घेऊया. यामध्ये सर्वात प्रथम येते ते म्हणजे खगोल विज्ञान भूगोल, ज्यालाच आपण खगोलशास्त्र भूगोल असंही म्हणू शकतो. या शाखेमध्ये खगोलशास्त्रासारखं अवकाशाचा किंवा अंतरिक्षाचा अभ्यास केला जात नाही. तर यामध्ये पृथ्वीशी संबंधित जेवढा काही अंतरिक्षाचा संबंध येतो किंवा अवकाशाचा संबंध येतो, एवढ्याच घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. ज्यामध्ये विशेषतः करून सूर्यमालिकेच्या उत्पत्तीचा अभ्यास केला जातो. कारण आपली पृथ्वी ही सूर्यमालिकेतील अत्यंत एक महत्त्वाचा ग्रह आहे आणि त्यामुळे पृथ्वी ग्रहाचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला सूर्यमालिकेची उत्पत्ती कशी झाली किंवा सूर्यमालिकेची रचना कशी आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच खगोल विज्ञान भूगोल या शाखेअंतर्गत सूर्यमालिकेची उत्पत्ती, त्याची रचना यांचा अभ्यास केला जातो. तसंच सूर्यमालिकेचा किंवा सूर्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो किंवा पृथ्वीचा जो उपग्रह चंद्र आहे, त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, याचा आपण ग्रहणाच्या स्वरूपामध्ये किंवा जे काही सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र यांचं एकमेकांपासूनचं अंतर आहे, यांचा भरती आवटीवर काय परिणाम होतो, या संदर्भामध्ये आपण खगोल विज्ञान भूगोलामध्ये अवकाशाचा किंवा सूर्यमालिकेचा अभ्यास करीत असतो. यानंतरची जी दुसरी शाखा आहे, भूरूपशास्त्र, ही प्राकृतिक भूगोलाची सर्वात महत्त्वाची शाखा आहे. आणि प्राकृतिक भूगोलाचा आपण याला आत्मा म्हटलं तरी चालेल, कारण या शाखेअंतर्गत संपूर्ण पृथ्वीचा किंवा पृथ्वीवरील पूर्ण भूपृष्ठांचा अभ्यास केला जातो आणि म्हणूनच त्याला भूरूपशास्त्र असं म्हटलं जातं. भूरूप म्हणजेच भूपृष्ठाचं रूप. आता आपली जी पृथ्वी आहे, ही गोलाकार आहे, पण ती सर्वत्र सपाट आहे का? तर नाही. तर काही ठिकाणी ती उंच आहे, काही ठिकाणी खोलगट आहे, काही ठिकाणी ती सपाट आहे. तर यालाच आपण भूपृष्ठाचे रूपं म्हणतो. मग ह्या भूपृष्ठाच्या रूपांना आपण 3 प्रकारात विभागतो. प्राथमिक श्रेणीची भूरूपे, दुसरं द्वितीय श्रेणीची भूरूपे, तिसरं तृतीय श्रेणीची भूरूपे. आता पृथ्वीवर जे काही खंड आणि महासागर आहेत, की ज्याच्यामुळे पृथ्वी तयार झाली किंवा पृथ्वीचा जो मुख्य भाग आहे, खंड आणि महासागर, याला प्राथमिक श्रेणीची भूरूपे म्हणतात. त्यानंतर या खंडावर किंवा महासागरावर अनेक पर्वतांच्या रांगा, मैदाने, पठारे, किनारपट्टीचे भाग आढळून येतात. त्याला द्वितीय श्रेणीची भूरूपे म्हणतात. या प्राथमिक आणि द्वितीय श्रेणीच्या भूरूपांवर जे काही अंतर्गत शक्ती असतात, म्हणजे भूकंप, ज्वालामुखी किंवा बाह्य शक्ती, ऊन होतो, पाऊस, वारा असेल किंवा सागरी लाटा, नद्यांचे कार्य, तर असं बाह्य कारकांचं आणि अंतर्गत शक्तींचं कार्य होऊन प्राथमिक आणि द्वितीय श्रेणीच्या भूरूपांमध्ये बदल होतात. मग त्यापासून धबधबा, अ, रांजण खळगे, जलप्रपात किंवा समुद्र किनाऱ्यालगत बीचची निर्मिती होते. वाळवंटी प्रदेशामध्ये वाळूच्या टेकड्यांची निर्मिती होते. तर अशा ज्या काही छोट्या-मोठ्या भूरूपांची निर्मिती होते, त्यांचा समावेश तृतीय श्रेणीच्या भूरूपांमध्ये केला जातो. तर या सर्व भूरूपांचा अभ्यास भूरूपशास्त्र या शाखेअंतर्गत केला जातो. भूरूपशास्त्रामध्ये थोड्याफार प्रमाणात भूगर्भाचा सुद्धा अभ्यास केला जातो. कारण जसं आपण बघितलं, की पृथ्वीवरच्या भूरूपांवर परिणाम करणाऱ्या बाह्य शक्तींबरोबरच अंतर्गत शक्तींचा सुद्धा समावेश होतो. या अंतर्गत शक्ती पृथ्वीच्या आतून म्हणजेच भूगर्भातून निर्माण होतात, की ज्यामुळे पृथ्वीवर भूकंप आणि ज्वालामुखीची क्रिया घडून येते. मग हे भूकंप आणि ज्वालामुखी क्रियेला कारणीभूत असणारे घटक भूगर्भात कोणकोणते आहेत? ते कसे निर्माण होतात? याची माहिती घेण्यासाठी आपण भूगर्भाचा थोड्याफार प्रमाणात अभ्यास करतो, की जो फक्त भूकंप आणि ज्वालामुखी क्रियेशी संबंधित आहे किंवा पृथ्वीची जी अंतर्गत रचना आहे, तेवढ्यापुरता म्हणजे पृथ्वीचे जे वेगवेगळे अंतर्गत थर तयार पडतात, ज्याला आपण पृथ्वीची अंतर्गत रचना म्हणतो. अशा अंतर्गत रचनेचाच अभ्यास भूरूपशास्त्र अंतर्गत केला जातो. यानंतरची तिसरी जी महत्त्वाची शाखा आहे, ती म्हणजे हवामानशास्त्र. या हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीलगतच्या वातावरणाचा अभ्यास केला जातो. तसं पृथ्वीचं वातावरण हे पूर्ण अवकाशामध्ये पसरलेलं आहे. पण आपण या ठिकाणी हवामानशास्त्राअंतर्गत पृथ्वीवरील सजीव जीवनावर किंवा पृथ्वीवर जे निर्जीव घटक आहेत, जमीन असेल, खडक असतील
किंवा सागरी भाग असतील ह्यांच्यावर परिणाम करणाऱ्या वातावरणीय घटकांचाच अभ्यास आपण हवामानशास्त्र अंतर्गत करतो. ज्यामध्ये तपांबर, स्थितांबर, आयनांबर असे आपण जे थर पाडलेत, की ज्या थरापर्यंतच्या ज्या काही हवामानीय घटना आहेत किंवा वातावरणीय घटना आहेत, की ज्याच्या पृथ्वीवर परिणाम होतो, एवढ्याच अंतरापर्यंतच्या वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र अंतर्गत केला जातो. आता आपल्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी हवामान सारखं नाही. आपण हवामानाच्या दृष्टीने पृथ्वीचे उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, शीतकटिबंध असे 3 विभाग पाडतो. त्याचप्रमाणे उष्णकटिबंधामध्ये सुद्धा काही ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे, काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे. म्हणजेच हवामान हे वेगवेगळ्या ठिकाणानुसार वेगवेगळं आढळून येतं. मग ते का असं आहे? त्याची कारणे कोणती? तर या सर्व घटकांचा अभ्यास हवामानशास्त्र या शाखेअंतर्गत केला जातो. विशेषतः पृथ्वीवरचं जे हवामानामुळे वायुदाब पट्टे निर्माण होतात किंवा आपल्या भारतामध्ये मान्सून वाऱ्यांची निर्मिती होते किंवा वायुराशींची निर्मिती होते. तर या अशा वेगवेगळ्या कन्सेप्टचा अभ्यास सुद्धा, संकल्पनांचा अभ्यास सुद्धा हवामानशास्त्राअंतर्गत केला जातो. यानंतरची पुढची शाखा म्हणजे सागरशास्त्र. सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलातील आधुनिक शाखा आहे. कारण 1950 नंतर या शाखेचा समावेश प्राकृतिक भूगोलाअंतर्गत करण्यात आला किंवा त्याचा जास्त प्रमाणात अभ्यास करण्यास सुरुवात झाली. या शाखेमध्ये सागरी घटकांचा विशेषतः अभ्यास केला जातो. आता पृथ्वीवर एकूण आपण 4 महासागरांचा समावेश करतो. ज्यामध्ये सर्वात मोठा महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर, त्यानंतर अटलांटिक महासागर, तिसरा भारतालगत असलेला हिंदी महासागर आणि सध्या शास्त्रज्ञांनी जो 4था महासागर नव्यानेच घोषित केला आहे, तो म्हणजे दक्षिण महासागर, की जो दक्षिण गोलार्धात 40 अंश अक्षवृत्तानंतरचा भाग आहे, जो विशेषतः करून पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराचाच भाग आहे, परंतु दक्षिण गोलार्धातील 40 अंश अक्षवृत्तानंतरचा पाण्याचा भाग आहे. तर या अशा 4 महासागरांचा अभ्यास विशेषतः या सागरशास्त्र शाखेअंतर्गत केला जातो. जसं आपल्या पृथ्वीवर म्हणजे खंडावर पर्वत, पठार, मैदाने ही भुरुपे आढळतात. तसंच महासागरांच्या जमिनीवर सुद्धा कारण जे महासागराचं पाणी आहे, त्याच्या खाली जमिनीचाच भाग आहे आणि या जमिनीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जलमग्न पर्वतरांगा, जलमग्न पठारे म्हणजे पाण्यामध्ये बुडालेले किंवा मैदानी प्रदेश आहेत. समुद्रबुड जमीन आहे, किनाऱ्यालगत असलेली किंवा खंडांत उतार आहेत. अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्या या कन्सेप्टचा किंवा या भूरूपांचा अभ्यास सुद्धा सागरशास्त्र या शाखेअंतर्गत केला जातो. आपल्या पृथ्वीवरून वाहणाऱ्या नद्या ह्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. समुद्र हे महासागराचे छोटेसे भाग असतात. समुद्र किंवा आपण ज्याला उपसागर म्हणतो. आपल्या भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, की जे हिंदी महासागराचाच भाग आहे. आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी किंवा शास्त्रज्ञांनी एक छोटी-छोटी विभागणीच्या दृष्टीने सागर, उपसागर, महासागर अशा संकल्पना केल्यात. परंतु हे सर्व महासागराचाच एक भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या महासागरामध्ये ज्या नद्या येऊन मिळतात, त्या नद्या आपल्यासोबत वाहून आणलेला गाळ महासागराच्या तळाशी साचवत असतात. तर या गाळामध्ये अनेक प्रकारचे अवशेष, मग त्यामध्ये वनस्पती, प्राण्यांचे अवशेष किंवा खनिजांचे अवशेष असतात, की जे तिथे साठवले जातात आणि त्यामुळे सागर तळाशी एक वेगळ्या प्रकारचा निक्षेप तयार होतो, ज्याला सागरी निक्षेप असं म्हणतात. तर या सागरी निक्षेपांचा सुद्धा अभ्यास सागरशास्त्र या शाखेअंतर्गत केला जातो. त्याचप्रमाणे सागराचे तापमान, सागरी प्रवाह, सागरावर जे काही वेगवेगळ्या क्षारता, घनता निर्माण होतात किंवा ज्या काही समक्षार रेषा तयार होतात. तर अशा वेगवेगळ्या संकल्पनाचा अभ्यास सागरशास्त्र या शाखेअंतर्गत केला जातो. शिवाय सागरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे सापडतात. ज्यामध्ये विशेषतः करून पेट्रोलियमचे किंवा डिझेलचे जे साठे आहेत, ते जास्त करून आपल्याला महासागरामध्ये आढळताना दिसून येतात. आपल्या भारताच्या इथे मुंबईच्या जवळच बॉम्बे हाय म्हणून जे क्षेत्र आहे, की जिथे मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचं उत्पादन केलं जातं. या दृष्टीने सागरशास्त्राचा सुद्धा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. यानंतरची पुढची शाखा ती म्हणजे मृदा भूगोल. मृदा भूगोल या शाखेअंतर्गत मृदा निर्मितीची प्रक्रिया, त्यानंतर मृदेचा विकास या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. आता मृदेची निर्मिती ही काय एका महिन्यात, एका वर्षात होत नसते. तर साधारणपणे भूपृष्ठावर 1 सेंटीमीटर मृदेचा जो थर आहे, म्हणजे पूर्ण पृथ्वीवर जर 1 सेंटीमीटर मृदेचा थर तयार व्हायचा असेल, तर त्याला हजारो वर्ष जावे लागतात. म्हणजे कमीत कमी 1000 वर्षानंतर
1 सेंटीमीटरचा थर पृथ्वीवर तयार होत असतो. एवढी मृदा निर्मितीची प्रक्रिया आपल्याला स्लो असल्याची किंवा मंद असल्याची दिसून येते. मग या मृदा निर्मितीमध्ये अनेक घटक जबाबदार कारणीभूत असतात, की ज्याचे वर्गीकरण प्राकृतिक घटक, रासायनिक घटक, जैविक घटक या अंतर्गत केले जातात. मग प्राकृतिक घटकांमध्ये जे काय ऊन, वारा, पाऊस हे घटक असेल, की ज्याच्यामुळे मृदेची निर्मिती होते. रासायनिक घटकांअंतर्गत जे काही वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया असतात, मग हायड्रोनेशन असेल, कार्बोनेशन असेल, अ, ध्रुवीकरण असेल, तर अशा रासायनिक क्रियांमुळे खडकांचे विदारण किंवा खडकांचे तुकडे होऊन त्या छोट्या-छोट्या तुकड्यांचे परत तुकडे होऊन त्यापासून मृदेची निर्मिती होते. आणि जैविक घटकांमध्ये मग वनस्पती, प्राणी किंवा मानवी क्रिया असतील. की वनस्पती ची मुळे हे खडकांमध्ये घुसतात. ज्यावेळेस वनस्पतीची मुळे जमिनीच्या अंतर्गत घुसतात, त्यावेळी जमिनीच्या अंतर्गत जे खडक असतात, त्या खडकांमध्ये हे मुळे घुसतात आणि त्या खडकांचे विदारण किंवा तुकडे घडवून आणतात. आणि पुन्हा त्याचे छोटे-छोटे तुकडे होऊन शेवटी त्याची मृदा निर्मिती होते आणि ही प्रोसेस खूप मंद गतीने हजारो वर्ष चालत असते. तसंच काही प्राणी जमिनीमध्ये बिळे करून राहतात. त्यावेळेस त्यांच्याकडूनही खडकांचे तुकडे होत असतात आणि मानव हा विशेषतः मोठ्या प्रमाणावर खडकांचे तुकडे करताना दिसून येतो. ते खाणी खोदताना असेल किंवा बांधकाम निर्मितीसाठी एखादा डोंगरी भाग फोडला जात असेल किंवा रस्ता निर्मिती असेल. अशा अनेक गोष्टींमुळे माणसांकडून खडकांचे तुकडे म्हणजेच मृदा निर्मितीला ज्या काही सहाय्यभूत असणाऱ्या गोष्टी आहेत त्या केल्या जातात. आणि ह्या सर्व घटकांचा म्हणजे प्राकृतिक, रासायनिक, जैविक घटकांचा अभ्यास मृदा भूगोल या शाखेअंतर्गत केला जातो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची शाखा ती म्हणजे जैविक भूगोल. जैविक भूगोल या शाखेमध्ये वनस्पती आणि प्राणी जीवनाचा अभ्यास केला जातो. मानव हा सुद्धा एक जैविक घटकच आहे. परंतु त्याचा मानवी भूगोल या स्वतंत्र शाखेअंतर्गत अभ्यास केला जातो. म्हणून जैविक भूगोलमध्ये फक्त वनस्पती आणि प्राणी जीवनाचाच भौगोलिक दृष्टीने अभ्यास केला जातो. म्हणजे कोणकोणत्या भौगोलिक हवामानात कोणकोणत्या वनस्पती येतात, कोणकोणते प्राणी आढळतात, या दृष्टीने वनस्पती व प्राणी जीवनाचा अभ्यास केला जातो. तसं वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी सायन्स अंतर्गत वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे म्हणजे झुऑलॉजी आणि बायोलॉजी हे विषय आहेत तिथे. बॉटनी आहे. यासारखे विषय आहेत. परंतु आपल्या इथे बॉटनी किंवा झुऑलॉजीचा अभ्यास या दृष्टीने जैविक भूगोलचा अभ्यास न करता, तो भौगोलिक दृष्टीने वनस्पती आणि प्राणी जीवनावर काय परिणाम होतो, या दृष्टीने आपण जैविक भूगोलाचा या ठिकाणी अभ्यास करीत असतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची शाखा जी आधुनिक प्राकृतिक भूगोलाची शाखा असं म्हणूया, पर्यावरण भूगोल. तर यामध्ये विशेषतः करून पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. मग जे काही वेगवेगळ्या पर्यावरणाच्या समस्या आहेत, सर्वात महत्त्वाची ग्लोबल वॉर्मिंग आहे. त्याचप्रमाणे ओझोन डिप्लेशन आहे, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, भूप्रदूषण ह्या महत्त्वाच्या समस्या आहेत. मृदा धुपेची समस्या आहे, जंगलतोडीची समस्या आहे. अशा अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. मग या समस्या, त्याच्यावरच्या उपाययोजना, त्याचे व्यवस्थापन, त्या संदर्भात असणाऱ्या आधुनिक संकल्पना किंवा उपाययोजना या सर्व घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. विशेषतः भौगोलिक दृष्टीने पर्यावरणाचं व्यवस्थापन कसं करता येईल, याचा अभ्यास पर्यावरण भूगोल या शाखेअंतर्गत केलं जातं. तर आपण जसं बघितलं, की प्राकृतिक भूगोलाच्या या 7 महत्त्वाच्या शाखा आहेत. या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा काही छोट्या-छोट्या शाखा केल्या जातात, ज्यामध्ये खडकशास्त्र, खनिजशास्त्र, अ, अशा इतरही काही छोट्या-छोट्या शाखा प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत येतात. परंतु आपण या 7 महत्त्वाच्या शाखा प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत अभ्यासतो. तर मला वाटतं आपल्याला यामध्ये बऱ्यापैकी समजलं असेल खगोल विज्ञान भूगोल, की ज्यामध्ये अ, अ, जे काही पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या अवकाशातील घटना आहेत, ज्या सूर्यमालिकेशी संबंधित आहेत, त्यांचा अभ्यास खगोल विज्ञान भूगोल या शाखेअंतर्गत केला जातो. भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठाचाच म्हणजे भूपृष्ठावरील वेगवेगळ्या पर्वत, पठार, मैदान, खंड, महासागर आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या छोट्या भूरूपांचा अभ्यास केला जातो. हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीलगत असणाऱ्या हवामानाचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये आपण तपांबर, स्थितांबर, अयनांबर असे थर पाडून तो अभ्यास करतो. त्याचप्रमाणे आपण सागरशास्त्र या शाखेअंतर्गत महासागर, महासागरातील जे काही वेगवेगळे जीव, सजीव, भूरूप असतील त्यांचा अभ्यास आपण सागरशास्त्र या शाखेअंतर्गत करतो. त्याचप्रमाणे आपण मृदा भूगोल या शाखेअंतर्गत मृदा निर्मितीची आणि तिच्या विकासाच्या प्रक्रियेचा अभ्यास करतो. जैविक भूगोलमध्ये वनस्पती व प्राणीजीवन यांचा भौगोलिक दृष्टीने अभ्यास करतो. तर पर्यावरण भूगोलमध्ये पर्यावरणीय समस्या
आणि त्या समस्या दूर करण्यासाठी जे काही भौगोलिक दृष्टीने व्यवस्थापन करता येतं त्या घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोल शाखेअंतर्गत करतो. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लेक्चरला पुढच्या घटकांची माहिती घेऊया.